कैलाश गोरंट्याल सुन ना, कोणी तर कुठंतरी कोणीतरी म्हणाला, मी नाव घेत नाही, इधर से आलू डालो उधर से सोना निकालो. जाने दो, नाम नहीं लेते मैं. विजयराव, तुम्हाला मी सांगतो, विरोधी पक्ष नेते नाव विचारलं आणि त्यांनी घेतलं तर मग मी का रेकॉर्ड न काढू शकणार नाही. नाव विचारलं आणि त्यांनी घेतलं तर मग रेकॉर्डवरती ठेवायला लागेल. जयंतराव बाबा आहे तिथे, नाना पटोले नाही आहेत, पण विजयराव ज्या पोटतिडकीने बोलतात, एकदम जरा त्यांची आता तब्येत खराब आहे, पण घसा फाडून बोलतात, त्यामुळे आता बाकी लोकांपेक्षा सगळी कॉम्पिटिशन वाढली आणि ते सगळ्यात पुढे गेलेले आहेत. आणि विजयराव, तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. नाना गेला फील्डमध्ये. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो विजयराव, मला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. जे शहीद झाले, साळसकर, कामटे, ओंबळे, करकरे, या करकरेंना अजमल कसाबची गोळी लागली की नाही अशी शंका तुम्ही निर्माण केली, उत्पन्न केली. आणि तुम्हाला विजय भाऊ, शेतकऱ्यांपेक्षा, आपल्या शहीदांपेक्षा दहशतवाद्यांच्या बद्दल एवढी चिंता आणि कणव कशी का असू शकते? खरं म्हणजे मला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. करकरे, साळसकर, कामटे, ओंबळेने तर कसाबच्या अख्ख्या गोळ्या पोटात घेतल्या, पण त्याला सोडलं नाही. हा ओंबळे हे शहीद झाले, त्यांच्या शहादतवर तुम्ही शंका निर्माण करता. ही अपेक्षा नव्हती. आणि दुसरी गोष्ट, इक्बाल रिप्लाय होऊ दे ना, रिप्लाय होऊ दे. काय झालं? तुम्ही बोलले ना, काय झालं? काय तुम्ही बोलले ना, काय झालं ते तर सांगा. आणि म्हणून पण त्यांचा रिप्लाय होऊ दे ना. अध्यक्ष महोदय, रिप्लाय पूर्ण करू दे. अध्यक्ष महोदय, तुम्ही नंतर बोला, तुमच्या भाषणामध्ये नाही, तुम्ही नंतर बोला. रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे ना. रिप्लाय होऊ द्या, पूर्ण होऊ दे. रिप्लाय पूर्ण होऊ द्या. रिप्लाय पूर्ण झाल्यावर बघू ना आपण, त्यांचा रिप्लाय तर होऊ दे. हा, कामकाज नियमाप्रमाणे होणार. तुमच्या नियमाप्रमाणे होणार अध्यक्ष कामकाज. महोदय, असं नाही चालत. तुम्ही दरवेळेला असे आरोप करणं योग्य नाही. आपण बसा. विरोधी पक्ष नेते बसा, आपण बसा, बसा. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला संपूर्ण न्याय देणार. त्यांना न्याय द्या, संपूर्ण न्याय.